खिडकीबाहेर मस्त मुसळधार पाऊस पडत असताना आपल्याला जेवणात काहीतरी गरमागरम पण चमचमीत असं काही हवं असतं. अशावेळी एक पर्याय म्हणजे सुक्या जवळ्याची भाजी करणं आणि तेही फणसाच्या घोट्या घालून. वाह, काय फक्कड बेत आहे. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. फणसाच्या घोट्या घातल्यावर सुक्या जवळ्याला मस्त चव येते. अशी ही चवदार रेसिपी जर तुम्हाला आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. सुक्या जवळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे पूर्वतयारी करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण बाजारातून आणलेला सुका जवळा 2 कप घेतलेला आहे. तो आपण थोडा पाकडून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये थोडी वाळू वगैरे असण्याचा संभव असतो. कधीकधी बारीक कचराही असतो. तो आपल्याला त्यातून काढून टाकायचा आहे, म्हणून त्याला थोडंसं पाकडून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याला थोडंसं भाजायचं पण आहे. त्यानंतर इथे आपण जवळपास 6-7 लसूण पाकळ्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा उभा आडवा चिरून घेतलेला आहे. एक मोठी अर्धी वाटी आपण कांदा खोबऱ्याचं वाटप घेतलेलं आहे. जर अजून लागलं तर आपण अजूनही घेऊ शकतो. आणि आपण त्यामध्ये घालण्यासाठी फणसाच्या बिया म्हणजे घोट्या घेतलेल्या आहेत. ह्या घोट्या आपण फणस खाऊन झाल्यानंतर थोड्याशा धुवून घेऊन उन्हात वाळवून घ्यायच्या, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही. आणि त्यानंतर बत्त्याने त्याला मारायचं, म्हणजे त्याचं जे कवर आहे ते काढता येणं सोपं जातं. अशा या कवर काढलेल्या घोट्या आपण जवळ्यात घालणार आहोत. घोट्यांचं कवर आपण घ्यायचं नाही आहे. कवर काढल्यानंतर घोट्या लवकर शिजतातही. फणस खाऊन झाल्यानंतर घोट्यांचं काय करायचं हा प्रश्नच असतो. मग कितीही उकडून किंवा भाजून खा तरी त्या उरतातच. मग अशा वेळी भाज्यांमध्ये, गवारीच्या भाजीमध्ये वगैरे किंवा असं जवळ्यामध्ये घालून त्या खूप छान लागतात. घोट्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं खूप जास्त प्रमाण असतं आणि पावसाळ्यात आपल्याला कार्बोहायड्रेट्सची जास्त गरज असते. अशावेळी घोट्या खाणं उत्तम. चला, आता आपण हा जवळा थोडासा भाजून घेऊया. बाजारात जवळा विकत घेताना तो शक्यतो सफेद घ्यावा, तो ताजा असतो. आता मी हा जवळा बाजारातून आणल्यावर घरी उन्हात परत 2 वेळेला वाळवलेला आहे. त्यामुळे तो थोडासा पिवळा परत पडलेला आहे. जवळा भाजण्यासाठी आपण इथे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आपण जो जवळा घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकूयात. आपल्याला तो हलक्या हाताने थोडासाच भाजायचा आहे. मध्यम आचेवर 5 मिनटं आपण त्याला परतून घेणार आहोत. आपण बाजूला गॅसवर पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण जवळा भाजून झाला की आपण त्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आपला जवळा भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. आपण जवळा भांड्यात काढलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. पाणी अगदी उकळलेलंच पाहिजे अशी काही गरज नाही, परंतु जवळा पूर्णपणे भिजेल इतपत आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे जवळा थोडासा नरमही होईल आणि तसंही आपण त्याला अजून धुतलेला नाही आहे, तोही धुतला जाईल. आपण परत कढई गॅसवर चढवलेली आहे आणि त्यात आपण साधारण 3 चमचे गोडे तेल टाकणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. आपण ज्या लसूण पाकळ्या त्याचे तुकडे करून घेतले होते त्यात ते टाकायचे आहेत. लसूण भाजली गेली आहे. आपण त्यामध्ये पाव चमचा थोडा अधिक हिंग टाकूयात. हिंगामुळे पदार्थाची चव वाढते. आता आपण त्यात एक मोठा कांदा जो आपण उभा आडवा चिरून घेतला होता तो टाकायचा आहे. कांदा चांगला गुलाबी लालसर होईपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत. पावसाच्या सीझनमध्ये जेव्हा भाज्या महाग होतात किंवा
मिळतही नाहीत, अशा वेळी ही सुकी मच्छी आपण त्याचे प्रकार आपण करून खाऊ शकतो. साधारणपणे जून महिन्यातच लाल बावटा समुद्रात पडतो आणि अशा वेळी आपल्याला ताजी मच्छी मिळणं कठीण जातं, कारण मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. अशा वेळी आपल्याला सुकी मच्छी त्याचे प्रकार करून खाता येते. कांदा चांगला लाल झालेला आहे. आता आपण जो जवला भिजवून घेतला होता तो त्यात घालायचा आहे. जवळा भिजत घातला होता तेव्हाच मी गोट्याही त्यात घातल्या होत्या, त्यामुळे त्याही चांगल्या धुवून आणि भिजून आलेल्या आहेत. आपण आता यात मसाले घालूयात. यात आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 1 चमचा भरून आपण घरचा मालवणी मसाला टाकणार आहोत. आपण मसाले व्यवस्थित जवळ्यात मिक्स करून घ्यायचे आहेत. आता शिजण्यासाठी आपण यात थोडंसं पाणी घालूयात. आपल्याला जवळा तसेच घोट्यासुद्धा शिजवायच्या आहेत, म्हणून त्यात आपण बऱ्यापैकी पाणी टाकायचं आहे. आता आपण यावर झाकण टाकूयात, म्हणजे ते चांगले शिजतील. आपण झाकण उघडून पाहूयात. जवळ्याला छान उकळी आलेली आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यात अजूनही घोट्या टाकू शकता. आता आपण यामध्ये आपण जी मोठी अर्धी वाटी वाटप काढलेलं आहे ते टाकूयात. कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी आपण इथे लहान मोठे 6-7 कांदे घेतलेले आहेत आणि त्याबरोबर एक अख्खा नारळ आपण खोबरं किसून घेतलेलं आहे. आपण आता हे कांदे सोलून त्याचे उभे काप करायचे आहेत. आपला कांदा उभा चिरून झालेला आहे. आता आपण एक पॅन घेऊन त्यात आपण साधारण 4 चमचे गोडे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण त्यात आता कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे. आपला कांदा लालसर झालेला आहे. आता आपण तो एका भांड्यात काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण जे खोबरं घेतलं होतं ते टाकूयात. खोबरंही चांगलं लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण जो कांदा भाजून बाजूला ठेवला होता तो त्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा आणि खोबरं दोन्हीही थोड्या वेळासाठी परतायचं आहे. आता हे सगळं वाटण आपण थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे. आपण सर्व खोबरं आणि कांदा जो आपण भाजला होता तो मिक्सरच्या भांड्यात भरलेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ते मिक्सरवर फिरवून घेणार आहोत. अशा तऱ्हेने आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण फ्रीजमध्ये जवळपास 1-1.5 महिना व्यवस्थित राहतं. फक्त ते फ्रीझरमध्ये ठेवायचं. पूर्ण अर्धी वाटी वाटप आपण यात घातलेलं आहे. आता आपण गॅस स्लो करूयात आणि मंद आचेवर त्याला शिजू देऊयात. आपण यात चवीपुरतं मीठ टाकूयात आणि परत एकदा जवळ्याची भाजी व्यवस्थित ढवळून घेऊयात. आता कढईवर परत आपण झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर त्याला शिजू द्यायचं आहे. आपण झाकण उघडून पाहूयात. यातील जवळा लगेच शिजतो, परंतु गोट्या शिजायला थोडासा वेळ लागतो. आता जवळ्याची अजून चव वाढवण्यासाठी आपण यात 4 कोकमं किंवा आमसुलं टाकूयात, जेणेकरून त्याला छान आंबट चव येईल. आपला जवळा छान शिजलेला आहे. आता आपण यात भरपूर कोथिंबीर टाकूयात. तुम्हाला हवं असेल तर जवळा तुम्ही अजून पातळही करू शकता. आपली सुक्या जवळ्याची भाजी तयार झालेली आहे. आपण कढई परत एकदा झाकून ठेवून
5 मिनटं वाट पाहूयात. त्याआधी आपण गॅस बंद करूयात. फणसाच्या घोट्या घालून तयार केलेला सुका जवळा खाण्यासाठी तयार आहे. आपण तो भांड्यामध्ये सर्व करूयात. आपण सुका जवळा कोथिंबिरीने गार्निश करूयात. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा.